राहण्याची वेळ सोडा, जरा सावध राहा. सावध राहण्याची वेळ जवळ आलेली आहे. धकाधकीचं जीवन आहे, स्पर्धेचं युग आहे, कलियुग आहे. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा राहिलेला. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा हा देह सापडलेला आहे. माती मोल गमावू नका. मातीतून आलेला देह मातीला जाणार आहे, पण याचं काहीतरी महत्व आहे. ज्ञानोबाने आम्हाला प्रश्न विचारतात, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तो नेमकं कोण आहे? कुठं निघाला बाबा? विनकरी बुवा, तुमचा मुक्काम किती दिवस आहे अजून? बोला माझ्याशी. असं भांबवलेली बघू नका, जरा डोळं उघडून ठेवून बघा माझ्याकडे. नका डोळे धूर, डोळ्यात धूर गेल्यासारखं बघू नका, जरा उघडं डोळं ठेवा तरी जायचं. मुक्काम किती दिवस आहे अजून? बोला की माझ्याशी जरा. तोंडाला काही ताकद येतं काय तुमच्या? जरा ठळक बोला की मोठ्यानं. हा, मोगम बोलू नका, जरा हिशोबानं बोला. तुम्हाला काही नुसतं यायचं माहित होतं का? यायचं माहित होतं का? यायचं तर आम्हाला सगळ्याला माहित होतं. वै ग मावशे, आपण येताना बोटं मोजली. कितवा महिना? 7वा, 8वा, 9वा. आता बाई वरलं 9च राहिलं. आता शिजर होतं का नॉर्मल होतं? मला तर लई टेन्शन. यायचं माहीत होतं. आम्ही जायचं विसरलो म्हणून तेवढा पागड पसारा गोळा केला. पण हे सगळं दिसतंय दादा, हे सगळं दिसतंय ते इथं राहतंय. बरोबर आहे का? परमार्थ धन तेवढं बरोबर येतंय. म्हणून तुम्हाला एक सांगेल, नेहमी डोळ्यानं चांगलं बघा, कानानं चांगलं ऐका, तोंडानं देवाचं, हातानं टाळी वाजवा. घेई माझे वाचे गोड नाम, तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे. बरं का मावशी, एक सांगेल तुम्हाला, एवढ्या जन्मात टाळीचा आनंद आहे. ओ विनकरी बुवा, या जन्मात जर नाही टाळी वाजवली, या जन्मात नाही टाळी वाजवली, पुढच्या जन्मात भर बाजारात बघा लगेच किती मस्त लागेल. जाडी करा. या जन्मात जर नाही टाळी वाजवली, पुढच्या जन्मात भर बाजारात. हितं बरी का हितं बरी वाजवायला काही तुमचा जीव जातो भाई का? मग टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट चालावी, पंढरीची नटखट यावे, शुद्ध होणी दवंडी पिटवावी, चोखा मेळा. माझ्या चोखोबरेनं वाट दाखवली ती पंढरीची वाट आहे. म्हणून एक सांगेल तुम्हाला, पण लोक म्हणतात आम्हाला, महाराज पट्ट्यानं बंगला बांधला, टाटा सुमो गाडी घेतली, रोंडा गाडी घेतली, ट्रॅक्टर घेतला, टमटम घेतला, JCB घेतला. ही 4 पोरं माझीच, ह्या 4 सुना माझ्याच, ही बसलेली नातवंड हाय की तुझी तर जाताना बोकांडी घेऊन जा. एक तर इथं ट्रॉफिक जाम झालं. नको म्हणा, काळाला जवळी, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माई बाप मग कोण सोडिनार? तुका म्हणे तूच एका चक्र पाणी. मावशी, हातपाय चालतात तोपर्यंत पंढरीची वारी. एकदा जर फाउंडेशन पॅक झालं, आता धावपळ करायची गरज नाही. तेव्हा ते समोर बसलेला आजोबा, ते समोर डोक्यावर उपरणं घेतलेलं फाउंडेशन पॅक. हानवटी बघा की, हानवटी कशी झाली खोबऱ्याची वाटी. तोंडाचं बोळकं झालं बाया माझ्या बाबाचं. बघा की त्या कधी मुखवटा बघा ग, तिकडं मागं वळून बघा की झाला म्हाताऱ्याला. कशी झाली हानवटी ग माय खोबऱ्याची वाटी. नाकमुख गळू लागले, लाळ आणि शिमूड, श्वान परिगती झाली,
अवघे करती हाड हाड. बर का मावशी, म्हातारपण आणि कुत्तरपण सारखं असतं. आलं का ध्यानात? नातवंड पळून जाते ती पोरं 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 त्या म्हातारीची, ए दादा अरे लागा मला पाणी दे की. दादा पुढं निघून जातो, न ऐकल्यासारखं करून पोरं निघून जाते ती. नातवंड खडं टाकते ती, म्हाताऱ्याची चेष्टा करते ती, पळून जाते ती. पण म्हाताऱ्याच्या जवळ कोणी येत. अवस्था विकत आहे. श्वाना परी गती झाले अवघे करती पुत्र्यासारखी अवस्था होती मावशी. लय कशाला सांगू. लहानपण किती गोंडस. बघा ना, त्या काही तर बसलेली दीदी किती छान दिसते बाय. त्या काही इकडे बसलेला पप्प्या पण चांगला दिसतो बाय. कुणाचं का बाळ असं ना, बघितल्या बघितल्या वाटतं बाळ इकडे ये आणि एक पप्पी दे म्हणतो म्हणे दादा. तसं ते आजोबाला कोण म्हणेल का इकडे या आणि एक पप्पी द्या. तिकडं पडतात जाऊन पडा, पण इकडं येऊ नका. लय कशाला सांगू. त्या म्हाताऱ्याची म्हातारी म्हणते बरं का बुवा, त्या म्हाताऱ्याची म्हातारी म्हणते. काय म्हणते? चांगली चांगली गेली ग, चांगली चांगली गेली ग, ह्याचं कसं दप्तर गव्हाना. ऐका आपलं कोण? आपलं कोणी म्हणून एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा, एक गाऊ आम्ही अनेकाचे काम. बाकीचं नाव घ्यायचं नाही. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय म्हणजे राष्ट्रीयकृत बँक आहे. आलं का ध्यानात? ज्ञानदेवरचीला पाया उभारिले, तुका झाला शे कळस भजन करा. सावकाश का घ्या उरकत, सावकाश आवडीने भावे. जगाच्या पाठीवर भागवत संप्रदाय ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे. बाकीच्या सगळ्या पतसंस्था इथल्या. आलं का ध्यानात बुवा? इकडं तिकडं लय पळापळ करीत जाऊ नका. आलं का ध्यानात? आलं का ध्यानात? टाळगाळा घातलेला आहे. दणकावून भजन करायचं, प्रेमाविन भजन. दणकावून अगोदर भजन मग भजन. नका बुवा खाऊन कसं बोकाच्या बोकं झाले. तिकडं बघितलं का आमचं बुवं कसं बाहेरचं खाऊन बोकं झाले. म्हणून एक सांगेल तुम्हाला, बाई आली गावात पाटील आहेत झोपेत. बाई गावात आली, पाटलाला तेवढं जाग करा. कोणता पाटील? तुमच्या गावच्या पाटलाशी माझं देणं घेणं. पाटील आहे तो असा दादा, पाटील आहे तो असा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून हा 3.5 फुटाचा देह दिला. देवे दिला देह. याच्यावर एक कारभार करतो बरं का दादा. याच्यावर एक कारभार करतो, त्याचं नाव आहे मनाजी पाटील वेहगावचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करेल नियमाचा, पाडेल फाशी. मनाच्या मागे जाऊ नका. नारदाची नारदी झाली, इंद्राला भग, चंद्राला कलंक. आपली काय अवस्था? अवस्था व्हायच्या अगोदर करा व्यवस्था. आपली आपण. एवढ्यासाठी मी तुमच्या पाया पडते हो. कोण पाया पडतात? पैठण गावचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या लोकांसमोर पाया पडतात. पाया पडते पडते बायानी, पाया पडते पडते बायानी, पाया 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 पडते पडते बायानी, पाया पडते पडते बायानी, पाया पडते पडते बायानी, पाया पडते पडते बायानी. पाया पडते बायाली, बायाली वरल्याळी, म्या बाईने दिली आरुळी, जवळ आली हो काळाची फेरी. काळाची फेरी जवळ आली म्हणून माझं जरा ऐका ऐका ऐका. माझ्या बाईची ऐका. जाग्या असून निजू नका, काय करीत तसे खेपा.
विक्षेप म्हणलं की महिला मंडळीच्या ध्यानात आलं असेल बाया. तिथं विचारली डॉक्टरनं खेप, आता ही तर बाई म्हणते किती विक्षेप. पण एक सांगेल तुम्हाला, आता शासनाने कायदा काढला, 1 नंतर लांबवा आणि 2 नंतर थांबवा. कुटुंब लहान, बाबा मिळाला का सुख. आता उचलायचं जवळ आलं, कशाचं सुख म्हणावं. बरोबर. आता सगळा पसारा जाऊन पडलाय, तुम्हाला नेमकं राहिलंय. आलं का ध्यानात? मिळालं का सुख तुम्हाला? सुख पाहता जावा पाडेल दुःख पर्वता, सर्व सुखाची आशा जन्म गेला पण सुख काय मिळालं. मग मावशी सुख आहे कुठं? सर्व सुखाची आगर तो हा उभा विठेवर. सर्व सुखाची आगर जणी म्हणे शारंगधर. सर्व सुखाची आगर बाप रखुमा. येत इथं सुख आहे बरं का, इथं सुख आहे. हा जास्त काही सांगत नाही. तुम्ही म्हणाल बाया सगळं सांगितलं. झाडू आणि टोपली कशासाठी? काही खरी बुवा. झाडू काढायला आले. चष्माले दादा झाडू काढायला आले. तुम्ही तर बऱ्याच जणांची वाट लावली. आता माझी काय घडगत आहे. गाव झाडते. गाव कोणतं? महत्पुरी नाही बाया. गाव झाडते मावशी. कोणतं गाव? तुमचं गाव? नाही 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 नाही. गाव झाडते 3.5 फुटाचं. हे 3.5 फुटाचं गाव झाडते. देहरूपी गाव झाडते बरं का. हे देह गाव झाडते. विकारावर वार करा, विकारावर वार करा. एवढ्यासाठी विकाररूपी झाडू आणला. काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार, आशा, मनशा, तृष्णा आणि वासना या विकारावर वार करा. एवढ्यासाठी विकाररूपी झाडू आणला. झाडू टाकून देते. आता ही टोपली आणली. कशासाठी? ज्यांच्या जवळ असणाऱ्या तंबाखूच्या पुढे, बिडीच्या काड्या, गोव्या गुटक्याच्या, माव्याच्या पुढे. स्पीकरवाले दादा तुझ्याकडे आहे का विमल? विमल विमल कमल आली का? टी शर्ट तुझ्याकडे रे पाठीमाचे भगवी निशाणी टी शर्ट कमल आली का तुला? असा सोंड्या राहिलाय. दिगाने सोंडे पडले तर बाई गाव गाव. कुठं गेलं की आम्हाला म्हणते ती नवरी आहे का? आता कोणाच्या बापाची आणावी नवरी. येड्यानो चांगल्या वाटायला लागा. तुम्हाला सगळं काही घावल, सगळं मिळेल, पण तुम्ही चांगलं राहायला शिका. व्यसन कुठलं करू? नाना वासनेच्या, नाना विषयाच्या, नाना व्यसनांच्या पुड्या या टोपलीमध्ये टाकून द्या. करा व्यसन मुक्ती, मग कळेल तुम्हाला अध्यात्म शक्ती. वासनेच्या पुड्या, व्यसनांच्या पुड्या आणि विषयाच्या पुड्या इथं टाकून द्या. भजन करी आपलं घर रिकामं करा. आहे का तुमच्याकडे पुडी? तंबाखूची पुडी बटवा बटवा तंबाखूचा तुमच्याकडं? हा लोकांची बिलं तपासू नका. तुमचा आकडा काढून ठेवा. आकडा टाकलेला पहिला काढून ठेवा. लोकांची बिलं तपासायची लई सवय. कारभारी तुमच्याकडे तंबाखूची पुडी, तिकडे कुणाकड? चष्माले मामा काही येऊ चापचायला. गावल्यावर सोडायची नाही. झेंडा खालीन दांडावरी. हा झोडपून काढीन. ए दादा तुझ्याकडे तंबाखूची पुडी, तिकडे कुणाकड? पेटी मास्तर कोण खाता का नाही तुमच्या गावामध्ये? पेटी मास्तर खात नाही. सगळ्याचं पाप दादा तुझ्या बोकांडी बसेल. चांगलं मुंड खाली तुम्ही फुले फुले फुले. दे बाप्पा. हा जामीन व्हायचं सोपं राहिलंय. पहिला तुमचा 7-12 द्यावा लागेल. पातेचे करिता पुढे आहेत काय उत्तर देता? अनेक यातना कोण सोडविल? खायला घरबार नक्क पोरा आलं वाल्या कोळ्याचं, पण एकट्याला तिथं रिंगणात उभा केलं. काय जाब देते यमदूता? अरे आता काय जाब देणार? म्हणून आजच आपलं घर रिकामं करा.